छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त आयोजित व्याख्यान स्पर्धेत गौरी गावडे प्रथम। लोकराजा राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या 143व्या जयंतीनिमित्त जयसिंगपूर नगर परिषदेच्या वतीने आयोजित व्याख्यानमालेत जयसिंगपूर कॉलेजची विद्यार्थिनी गौरी गावडे हिने प्रथम क्रमांक पटकावला। छत्रपती राजश्री शाहू महाराज व त्यांचे कार्य या विषयावरील व्याख्यानमालेत गौरीने प्रथम क्रमांक, तर मालू हायस्कूलच्या तनिष्का म्हैसाळे हिने द्वितीय क्रमांक पटकावला, तर नवजीवन हायस्कूलच्या अंकिता जाधव हिने तृतीय क्रमांक पटकावला। या स्पर्धेचे परीक्षण जयसिंगपूर कॉलेजच्या प्राध्यापक अंजना चावरे, मालू हायस्कूलच्या प्राध्यापक माधुरी सावंत आणि प्राध्यापक तुषार घाटके यांनी केले। या स्पर्धेत 13 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता। विजेत्या स्पर्धकांना जयसिंगपूर नगर परिषदेच्या नगराध्यक्षा डॉक्टर नीता माने यांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरवण्यात आले। यावेळी पालिकेचे नगरसेवक उपस्थित होते। महानकारी न्यूज साठी जयसिंगपूरहून संदीप इंगळे आपल्या समोर विषय मांडत आहे छत्रपती राजश्री शाहू महाराज। संस्थानाधिपती म्हणजे आयुष्य आरामात लोळणे आणि मौज मजा करणे, आणि जसे आले तसे गेले आणि जसे आले तसे गेले असे ब्रीदवाक्य असणारे मानणारे अनेक राजे या भारतवर्षात होऊन गेले। पण मित्रांनो, ज्यांच्या कर्तृत्वाचा ठसा आज केवळ भारत महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण जगात कायमस्वरूपी आहे, असे एक संस्थानाधिपती राजे आपल्या महाराष्ट्रात होऊन गेले। ही बाब आपल्यासाठी केवळ अभिमानाचीच नसून गौरवाची देखील आहे। त्यांचे नाव आहे छत्रपती राजश्री शाहू महाराज। छत्रपती राजश्री शाहू महाराज। नागपूर जिल्ह्याचे शेतकरी देखील असाच सुखी झाला पाहिजे, त्याला कोणते तरी नाव द्यावे असा प्रश्न जेव्हा महाराजांच्या समोर पडला, तेव्हा त्यांच्या डोळ्यासमोर आपल्या जनक पिताश्रींची मूर्ती उभी राहिली व जयसिंग महाराजांच्या नावाने शहराला जयसिंगपूर हे नाव देण्यात आले। जयसिंगपूर हे नाव देण्यात आले। जिच्या कुशीतून स्वराज्याचं देखणं स्वप्न निर्माण झालं त्या राजमाता जिजाऊ, ज्या महापुरुषानं हे देखणं स्वप्न सत्यात उतरवलं ते राजा शिव छत्रपती, आणि ज्या वारसदारानं हे देखणं स्वप्न आपल्या खांद्यावर हृदयात आणलं ते राजश्री शाहू महाराज। या 3 महापुरुषांना प्रथमतः माझे अभिवादन। हाच वारसा ज्वलंत आणि जिवंत ठेवणारे आजचे परीक्षक, मान्यवर आणि विद्यार्थी मित्र हो, राजेशाहीपेक्षा लोकशाही श्रेष्ठ हे जगतमान्यच आहे। राजेशाहीपेक्षा लोकशाही श्रेष्ठ हे जगतमान्यच आहे। पण आजही आपल्या मनावर राजश्री शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्या मनावर अधिराज्य केलं आहे। आज दिनांक 26 जून जयसिंगपूर नगरीचे पितामह आपले लोकराजा राजश्री शाहू महाराज यांची 143वी जयंती, म्हणूनच मी आपल्या समोर विषय मांडते आहे लोकराजा राजश्री शाहू महाराज। खरं तर राजपद वंश परंपरेनं किंवा जन्मानं मिळतंच, पण लोकराजा हे पद लोकांकडून बहाल केलं जातं। लोकराजा हे पद लोकांकडून बहाल केलं जातं। लोकराजा हे पद मिळवण्यासाठी केवळ राजाच्या अंगी रुबाबदारपणाच असायला नको, तर त्याच सोबत त्याच्या बरोबर त्याच्या हृदयात दिलदारपणाही असायला हवा, अगदी राजश्री शाहू महाराजांसारखा। राजश्री शाहू महाराज हे केवळ राजवाड्यात रमले नाही, ते रमले समाजवाड्यामध्ये। राजवाड्यात रमले नाही तर रमले समाजवाड्यामध्ये। त्याचबरोबर उपभोगशून्य स्वामी हे बिरुद त्यांनी अगदी अभिमानानं मिळवलं। राजश्री शाहू महाराज हे एक बहुआयामी व्यक्तिमत्व होतं। ऐन उमेदीच्या काळात अगदी कोल्हापूर ते महाबळेश्वर हा प्रवास ते एका दमात घोडेस्वारावरून करायचे असेही महाराज, तर त्याचबरोबर दरकाळी फोडणाऱ्या वाघालाही ते बिथरवून टाकायचे। बहुजन हिताय बहुजन सुखाय हेच ज्यांनी आपल्या आयुष्याचे सार मानले असे राजर्षी शाहू महाराज। 26 जून 1874 रोजी जयसिंगराव घाटगे आणि राधाबाई यांना पुत्र झाला। त्याचे नाव यशवंतराव असे ठेवण्यात आले। कोल्हापूरचे संस्थानिक चौथे शिवाजी यांच्या मृत्यूनंतर त्यांची पत्नी आनंदीबाई यांनी यशवंतरावास दत्तक घेतले। हेच आपले शाहू महाराज। सत्तेत आल्यानंतर त्यांनी पहिला निर्णय दिला तो म्हणजे वेठबिगारी पद्धत बंद करण्याचा। वेठबिगारी म्हणजेच वेठीस आणून जास्तीत जास्त काम करून घेणे, त्यामुळे मजुरांची पिळवणूक होईल, म्हणून त्यांनी हा कायदा बंद पाडला। त्याचबरोबर त्यांनी जेथे मजूर कामाला जात तेथे त्यांची लहान मुलेही येत, आई वडील दोघेही
आई वडील दोघेही कामावर असल्याने त्यांच्याकडे लक्ष द्यायला कोणीही नसायचे. यात त्यांचे हाल व्हायचे. म्हणूनच त्यांनी मजुरांच्या मुलांसाठी पाळणाघर सुरू केले. गेल्या 100 वर्षांपूर्वीच्या काळातील मजुरांसाठी पाळणाघर सुरू करणारे राजर्षी शाहू महाराज हे पहिलेच संस्थानिक होते. King of Kolhapur. Shahu Maharaj was born on June 26, 1874 as Yashwantrao Ghatke, eldest son of Jaisingrao Ghatke, chief of Kagal, by his wife Radhabai, daughter of Raja of Karnataka. He was adopted by Anandibai, widow of Raja Shivaji VI in 1884. Shahu was invested with ruling powers upon coming age in 1894. Chhatrapati Shahu Maharaj of Kolhapur, the most popular Maratha king with his revolutionary vision. He was a social reformer to work for rulers and low caste by providing them free education and along with hostel facility in Kolhapur state. He had done very huge works for rulers and low caste indigent. ज्यांनी देशाला स्वच्छतेचा संदेश पाठवून दिला महात्मा फुले आणि राजश्री शाहू महाराजांची ज्यांना आरक्षणाचे जनक मानले जाते ते राजश्री शाहू महाराज यांना माझं अभिवादन. सन्माननीय व्यासपीठ, ज्ञाते हो, वक्ते हो, श्रोते हो, मी कुमारी तनिष्का जितेंद्र म्हैसाळे, लक्ष्मीनारायण मालू हायस्कूल जयसिंगपूर इयत्ता 7वीची विद्यार्थिनी आपणास विषय मांडत आहे राजश्री शाहू महाराज. रात्रीनंतर येते म्हणून ती पहाट, रात्रीनंतर येते म्हणून ती पहाट, वळणावर येते म्हणून ती वाट, वळणावर येते म्हणून ती वाट, कलेकलेने येते म्हणून ती चंद्रकला, कलेकलेने येते म्हणून ती चंद्रकला, क्षितिजापासून येते म्हणून ते आकाश, क्षितिजापासून येते म्हणून ते आकाश, व लोकांमधून येतो म्हणून तो लोकराजा, व लोकांमधून येतो म्हणून तो लोकराजा, लोकराजा राजश्री शाहू महाराज. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशी सिंहगर्जना करणारे लोकमान्य टिळक कोणाला आवडतात, तर तसेच स्त्री जीवनाच्या उद्धाराचं काम अहोरात्र झटणारे ज्योतिबा व सावित्रीबाई फुले कोणाला आवडतात, तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, संत तुकडोजी महाराज, संत गाडगे बाबा अशा अनेक महान विभूतींच्या कार्याकडे मी आपलेपणाने पाहिले तेव्हा राजश्री शाहू महाराजांच्या दिव्य कर्तृत्वाने मी भारावूनच गेले आणि त्या क्षणी मला आवडलेले कथे समाज सुधारक राजश्री शाहू महाराज हे माझे ब्रीद बनले. यशवंत, कीर्तिवंत, सामर्थ्यवंत, वरदवंत, पुण्यवंत, नीतिवंत लोकराजा शाहू महाराजांनी शेतकऱ्यांच्या घरी प्राणी ग्रहण करणारे, लोकांचे, अस्पृश्यांचे, दीनदलितांचे, गोरगरिबांचे व बहुजन समाजाच्या उद्धाराचं काम करणारे लोकराजा राजश्री शाहू महाराज. Shahu Maharaj. In only one line, can anybody tell me in only one line that who was Shahu Maharaj? In only one line you have to tell me that who was Shahu Maharaj. It's not possible only to tell in one line that who was Shahu Maharaj, because Shahu Maharaj was such a great idol that he knew everything. He was best in political, social, agriculture and political spheres and social spheres. He was the only king. In history it is written that Shahu Maharaj was the only king in the history of Kolhapur who developed that district and our city. So Shahu Maharaj was a democrat and administrative ruler of princely state of Kolhapur. He belonged to the Bhosle dynasty. And with this small introduction, I would like to start my speech. My name is Ms. Sanskruti Suresh Karnarkar and I am here to represent Jayaprabha English Medium High School, Jaisinghpur. Rajashri Shahu Maharaj was born as Yashwantrao in Ghatge family. He was born to Jaisingrao, nicknamed Appa Saheb, and Radhabai on 26 June in year 1874. His father was chief of his village and his mother hailed from the royal family of Mudhol. His mother died when he was just 3 years old. His education was supervised by his father till he was 10 years old. In that year, he was adopted by the Queen Anandibai.
The bid of King Shivaji Fort. King Shivaji Fort was also a noble king. He also changed some rules of princely state of Kolhapur.